नमस्कार, प्लंबिंग ट्रेड वरील या मॉड्यूल मध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वॉल हँग वॉटर क्लोसेट EWC आणि एक युरिनल इन्स्टॉल करणार आहोत। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पुढील बाबींमध्ये सक्षम व्हाल। वॉल हँग वॉटर क्लोसेट स्थिर करा, युरिनल इन्स्टॉल करा, युरिनल मधील बनलेले ट्रॅप समजून घ्या। हे करण्यासाठी आवश्यक साधने, उपकरणे आणि यंत्रसामग्री गोळा करूया। बॉल पिन हॅमर 1, ड्रिल मशीन 1, शिजल 1, पाइप रेंज 1, स्क्रूड्राइवर 1, डबल एंड स्पॅनर 1, हॅमर 1, हॅकसॉ 1, ड्रायवॉल सॉ 1, ट्रॉवेल 1, पॉकर 1, स्पिरिट लेवल 1, वॉटर ट्यूब लेवल 1, मेजरिंग टेप 1, प्लम बॉब 1, वॉटर प्लम प्लायर 1, स्पेड 1, स्ट्रेट एज 1, सिलिकॉन सिलेंट गरजेनुसार, मोर्टार पॅन, पाईप वाईज 1, GI पाईप आणि फिटिंग गरजेनुसार, थ्रेड सील मटेरियल गरजेनुसार, प्लास्टर ऑफ पॅरिस गरजेनुसार, व्हाईट सिमेंट गरजेनुसार, सॉल्वेंट सिमेंट गरजेनुसार, अँगल कॉक गरजेनुसार, पुशकॉक गरजेनुसार, सिमेंट गरजेनुसार, बारीक वाळू गरजेनुसार, वॉल हँग वॉटर क्लोसेट गरजेनुसार, ॲक्सेसरीजसह युरिनल गरजेनुसार, विटा गरजेनुसार, फिटिंगसह SW पाईप किंवा PVC पाईप, पाणी गरजेनुसार, वॉल्व गरजेनुसार, कॉकिंग गरजेनुसार। आता आपण वॉल हँग वॉटर क्लोसेट इन्स्टॉलेशन जाणून घेऊया। पाणी पुरवठा बंद असल्याची खात्री करा। फ्रेमवर उभे किंवा आडवे सपोर्ट बार एकत्र करून त्यांना घट्ट करून फ्रेम सेट करा। 2 फिक्सिंग माउंट्स टाकीच्या बाजूला सरकवा आणि ते सुरक्षितपणे बसवले आहेत याची खात्री करा। उभ्या फ्लश पाईपला टाकीच्या कमी आकारावर ठेवा आणि टाकीला फ्रेम मध्ये सुरक्षित करा। फ्रेमच्या खालच्या भागावर फ्लश टाकी टाका आणि ती फ्लिप करा। फ्रेमवर 90 डिग्रीवर वेस्ट पाईप एल्बो क्लॅम्प इन्स्टॉल करा। स्पिरिट लेवल वापरून वेस्ट पाईपच्या मध्यभागातून जाणारी उभी रेषा काढा। मजल्यापासून मोजमाप करून मजल्यापासून 400 मिमीवर स्टँडर्ड बाउल ठेवण्यासाठी 1 मीटरवर A चिन्ह काढा आणि 1.08 मीटरवर B चिन्ह काढा। हे मोजमाप आवश्यकतेनुसार ऍडजस्ट केले जाऊ शकते। चिन्ह B वर निर्वासन केंद्राच्या डाव्या आणि उजव्या बाजूला 235 मिमी वॉल ब्रॅकेटसाठी छिद्रे काढा। क्लॅम्प मध्ये 90 डिग्री वेस्ट पाईप एल्बो बसवून असेंब्ली पूर्ण करा। युनिट जागेवर ठेवा आणि पाणी पुरवठा आणि वेस्ट पाईपच्या संदर्भात स्थिती तपासा। इन्स्टॉलेशन नुसार डाव्या किंवा उभ्या 90 डिग्री वेस्ट पाईप एल्बो हाताळा। आवश्यक असल्यास PVC पाइपिंग करून कनेक्शन जुळवून घ्या। युनिट भिंतीपासून किमान 230 मिमी अंतरावर असल्याची खात्री करा। नंतर युनिटच्या फूट ब्रॅकेटसाठी छिद्रांच्या जागा मार्किंग करा। इनलेट प्लग काढा आणि इनलेट आणि आउटलेट पाईप मधील गॅस्केट सरकवा। टॉयलेटसह इनलेट पाईपच्या फिटिंगची चाचणी घेण्यासाठी इनलेट पाईप पाण्याच्या इनलेटच्या वॉल्व ओपनिंगकडे सरकवा। दर्शविलेल्या ठिकाणी भिंत आणि टॉयलेट मधील अंतर लक्षात घ्या। इनलेट पाईपची जास्तीची लांबी A मोजा। शौचालय काढा। जास्त लांबीचा A काढून इनलेट पाईप योग्य लांबीपर्यंत कापून फाईल करा। टॉयलेटसह आउटलेट पाईपच्या फिटिंगची चाचणी घेण्यासाठी कचरा आउटलेटच्या भिंतीच्या उघड्यामध्ये आउटलेट पाईप सरकवा। दर्शविलेल्या ठिकाणी भिंत आणि टॉयलेट मधील अंतर लक्षात घ्या।
आउटलेट पाईपची जास्तीची लांबी B मोजा. टॉयलेट काढा. अधिक लांबी B काढून आउटलेट पाईप योग्य लांबीपर्यंत कापून फाईल करा. गॅस्केट ग्रूव्हमध्ये सिलिकॉन सिलेट घाला. प्रोजेक्टेड स्टडवर टॉयलेट माउंट करा. स्पिरिट लेवल वापरून टॉयलेट समतल करा. भिंतीवर टॉयलेट सुरक्षित करण्यासाठी रबर वॉशर आणि फिक्सिंग नट घाला. बाहेर प्रोजेक्टेड होणाऱ्या स्टडची अतिरिक्त लांबी कापा आणि प्लास्टिकच्या कॅप लावा. गळती तपासण्यासाठी टॉयलेट फ्लश करा. शेवटी कनेक्शन सील करा. आता आपण भिंतीवर युरिनल बसवू. युरिनल पुरवठ्यासाठी योग्य जागा निवडा. मध्यरेषा काढा आणि भिंतीवरील परिमाणे योग्यरित्या मांडा. युरिनलला आधार देण्यासाठी भिंतीवर माउंटिंग बोर्ड लावा. वॉटर ट्रीटेड प्लायवूडचा तुकडा वापरा आणि काही खिळ्यांच्या मदतीने भिंतीच्या स्टडवर सुरक्षित करा. पाणी पुरवठा कुठे असेल ते ठरवा, जेणेकरून त्यानुसार पाण्याची लाईन जोडता येईल. 24 इंच उंचीवर अचूक स्थान निश्चित करा आणि हँगर स्क्रू बसवण्याकरिता पायलट होल ड्रिल करा. 24 इंच मजल्यापासून मूत्रमार्गाच्या काठापर्यंत सर्व मार्गाने मोजले जातात. चिन्हांकित ठिकाणी पाणी पुरवठा लाईनसह सांडपाण्याची लाईन जोडण्यासाठी आवश्यक ड्राय वॉल काढण्यासाठी ड्राय वॉल सॉ वापरा. पाईप त्याच्या इच्छित ठिकाणी ठेवण्यापूर्वी शट ऑफ वॉल जोडा. त्यामुळे आवश्यकतेनुसार पाणी पुरवठा बंद करणे सोपे होईल. युरिनल वॉल हँगर्स त्यांच्या संबंधित स्थितीत लावा आणि कार्पेंटर लेवल किंवा स्पिरिट लेवल वापरून हँगर्स एका स्तरावर बसवले आहेत याची खात्री करा. वॉल हँगर्स केवळ भिंतीलाच नव्हे तर आधी जोडलेल्या लाकडी माउंटिंग बोर्डला देखील स्क्रू करा. युरिनल भिंतीवर लावण्यापूर्वी युरिनलमध्ये ड्रेन फिट करा. युरिनलच्या तळाशी असलेल्या मेटल रिंगमध्ये कौलचा एक थर जोडा आणि छिद्रामध्ये गाळणे ठेवून ती घट्ट बंद करा. गाळणीखाली रबर आणि मेटल वॉशरचे मिश्रण जोडा आणि नटांच्या मदतीने सुरक्षित करा. PVC सिमेंट सॉल्व्हेंट वापरून वेस्ट आउटलेटला वेस्ट पाईपशी जोडा. शेवटी युरिनल उचला आणि भिंतीच्या हँगर्सच्या वर धरा आणि वेस्ट आउटलेटच्या स्थितीनुसार अलाइन करा. तो असा जोडा की वेस्ट ओपनिंग युरिनलच्या मागे स्थित आहे. तो हँगर्स मध्ये ठेवा आणि भिंतीवर घट्ट करण्यासाठी स्क्रू घट्ट करा. पाणी पुरवठा फ्लशिंग टाकीशी जोडा आणि कोणतीही गळती आहे का ते तपासा. युरिनल मध्ये बनवलेले ट्रॅप समजून घ्या. स्टँडर्ड युरिनल मध्ये बॉटल ट्रॅप किंवा पी ट्रॅप म्हणून ओळखला जाणारा एक पाईप असतो, जिथे सर्व पाणी युरिनल द्वारे त्यात टाकले जाते. हा बॉटल किंवा पी ट्रॅप वातावरणात सीवर वायू बाहेर पडू नये म्हणून वॉटर सील करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. तसेच बहुतेक वॉटर फ्री किंवा वॉटरलेस टॉयलेटमध्ये तयार इको ट्रॅप 2 मुख्य उद्देशांसाठी कार्य करतात. प्रथम, ते प्लंबिंग सीवर कनेक्शन पर्यंत पोहोचेपर्यंत युरिनलच्या तळाशी युरिनचा अखंड प्रवाह करण्यास अनुमती देते. दुसरे म्हणजे ते गटारातील दुर्गंधी सुटण्यापासून प्रतिबंधित करते आणि शौचालयाच्या घरातील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होण्यापासून थांबवते. या व्हिडिओमध्ये आपण खालील गोष्टी शिकलो आहोत. वॉल हँग वॉटर क्लॉसेट इन्स्टॉल करा. युरिनल इन्स्टॉल करा. युरिनल मधील बनलेले ट्रॅप समजून घ्या. आशा आहे की तुम्हाला या सत्राची स्पष्ट समज आली असेल. तुम्हा सर्वांचे आभार आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.